ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याच्या वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी बहुता जय जीवा. बहुत पराय चित्ताचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार धरी जे नामे शुद्ध साचार कासय इतर साधने. त्या नामाचा महिमा परमद्भूत त्यावरी प्रदोषरत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा दृष्टी पुष्टी धृती ऐश्यवर्धना संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोषरत पूर्ण यथा सांग करावी. प्रदोषरत भावे आचरता या जन्मी प्रचिती पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पाळती क्षणमासात. एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महत् भाग्य पूर्ण. हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाचा जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गणांतरे दारुण प्रदोषरते जाती निरसुन. याविषयी इतिहास जाण सोत सांगे शोणकाधिका. विदर्भ देशीचा भुवज सत्यरथा नामे तेच पूज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत परिशुभजनी नाही रत. त्यावरी शाल्य देशीचा नृपनाथ बळे आला चालून या. आणि त्यांचे अप्त शोनी पाळ साह्य झाले बहुत. 7 दिवसापर्यंत अद्भुत झाले हा एकला ते बहुत. समरभूमीची सत्यरथ धारतीर्थी पावला मृत. शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजास. पूर्ण झाले 9 मास. एकलीची पायी पळता वनवास. थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावण्य हरणी. कंटक सटे रुतती चरणी. मूर्छन येऊनी पडे धरणी. उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरीतील अकस्मात म्हणून पुढती ये उठून पडत. किंवा ते विद्यालता फिरत अवनीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्यासे दंत झळकत. जीचा मुखे दो देखता रतिकांत तन्मय होऊनी नृत्य करी. आहा कर्माची गती घन जीच्या गोष्टी न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजकामिनी. वनी हिंडे महासती जीवी नैषधरायाची दमयंती. की बिल्ली रूपे हिमवती दुस्तारवनी तैसे हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढिली कोण. असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी ओळंगती सदैव जियापासी. इंदुमती नामती जियसी भूमीवरी लोळत. चाहूकडे पाहे दीनवदनी. जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रस्तुत झाली त्याच क्षणी दिव्यपुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ. बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशिली त्याच क्षणी. आंजोळीवरून घेतले पाणी तव ग्राही नेली ओढुनी. विदुरोनी बक्षिले घोर कर्माचे विधान. वनी एकला रडे राजनंदन तो महानामक विप्रपत्नी. जाण विगत धवा पातली. माता पिता बंधू पाही तिया लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र ती सहीकडे घेऊन आली तेथे. तो नाही केले नालच्छेदन ऐसा बाळ उमा देखून. म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकले दुस्तरवनी. म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून. जावी जरी टाकून रूप व्याघ्र बक्षितील की. स्तनी दाटून फुटला पाना नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊन ती ललना मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली एल्नाळ म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळू फये फेन धवल येते रूप धरुणी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी. बाळ नेई संशय न धरी महात भाग्य तुझे सुंदरी. क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात. समान पाळी दोघे सुत बनंगासी परिसोय प्राप्त तैसे तुझ झाले. अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत. की मृताची मुखात पडे अमृत पुरोदंते. ऐसे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला त्या अवसरी. मग दोघे पुत्र घेऊन ती नारी देश ग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिर्वत राजपुत्राचे नाम ठेविले
गेली धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत कडे खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत माझी पोटीचे दोघं सुत. ऐसे हिंडत हिंडत एक चक्र नगर पातली. घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखील अकस्मात. अंत द्वेज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीती विधियुक्त तो माली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला. हा कर्म कैसे गान हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्रकटान उमा वचन ऐकती झाली. ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांग पूर्ववृत्तांत. त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण हा इतकी पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान. याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नृपजान प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चाऊकडून नगर त्यांचे वेढिले. शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसेची पूजा सांडून. तव प्रधान आला पुढे धावून शत्रू धरून नेले त्यांचा शिरछेद करून. पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जावनी करी भोजन नाही स्मरण विषयाता. ज्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पयुष्य होऊन अल्पवयात गेला मरून. म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेने सवत मारिली ती जळी शिजाली. पूर्वी वैर्य ओढून नेली ग्रंथे बक्षिले विदोरेने. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून माता पिता सैरहित अरण्यात पडिला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदुमोळी. पूजन सांडून एकदा काळी सर्वतन उठावे. आणि बैसुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वाघदेवी वीणा वाजवीत वेणू पुरुहूत वाजवीत असे. अंबुज संभाव ताल सांवरी भार्गवी गात असे मधुर स्वरी. मृदुंग वाजती मधु कैट भारी नृत्यगती पाहुनिया. यशपती शिव प्राणमित्र हस्त जोडून उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरसूर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा गोचार निगमगमा. का मग काय बोले उमा मम पुत्र दारिद्री का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दृष्ट अमित. दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा. परान्य जिव्हा दग्ध यथार्थ दृष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. स्त्रिया विलाशी नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीच्या चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशिनी प्रदोषरथ उपदेशिले. पक्ष प्रदोष शनिवा प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निर्हार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाल्या रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमय भूमी सारुणी दिव्य मंडप उभारीजे. विचित्र वेतन कर्दळी स्तंभ एकशुदंडे करून मंडप कीजे शोभयमान. रंगमाळा नाना परी शुभ्र वस्त्र नेसावे आपण. शुभ्रगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरंतका. सव्य भागी अग्नी तो वीरभद्र गजानन. अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्टदिक्पाल पूजन. सप्तवरणी शिवपूजा यथा सांग शिवध्यान. मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पून. करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ. जय जय कोटी चंद्र सुशीतळ. सचिदानंद घन ढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोषरथ एकवून बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक माने करून राते झाले एक चक्रे. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोषरथ गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्म हत्याचे पाप माथा. होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर. शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर. सदा सादर शिवभजनी. पुत्र शुचिरव्रत ऐक्यला नदी तीरी किरडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्य गट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखून. म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्राचा म्हणे ते समय अर्ध द्रव्य विभाग घे. एरो म्हणे साई विभाग न घे अग्रजा. यावनेतील धन आमचे जाये संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जन केले वनविरहा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरून परम सुंदर लावण्य खाणे. शुचिव्रत म्हणे राजपुत्र लागुनी परदारा नयनी न पाहाव्या. दर्शने हरती चित्त स्पर्शाने बळवीर्य हरित. कौटिल्य दंभ संयुक्त महान अर्थकारिणी.
ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालला सुलक्षण स्वरूप रुंदर मनम थहून अकरण नयन कोमलांग जवळी येऊन पाहता तव मुख्य नायिका विरांजिता अश्युमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी गोत्रविना नाम गंधर्वपती त्यांची कन्या अश्युमती पुसे पिता महिषप्रती ही कन्या अर्पुकोनाते मग बोले ही मनक जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीच शिवावचन असो यावरी अंशुमती पाहे दुरून न्याहाळीत राजनंदन वाटे पंचवान दुसरा शिरसिंधू तरोई निर्मन काय आला कलंक धुवून तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती निहाळी 32 लक्षण संयुक्त अज्ञान बाहू चाप शर मंडित विशाळ वक्ष स्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुण देखुनी त्वरित अंशुमती सखया प्रती सांगत तुम्ही तुझ्यावना प्रती जावनी समस्त सुमनेहाना विश्वासे अवश्य म्हणून तिला ना जात्या झाल्या अनेक वना अंशुमती एकली राणा राजपुत्र खुर्वित गुरुह पल्ल पसरून एकांती गातले आसन वरी वृक्ष डहाळे या फेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र स्वस्य वदन विषबाळा कर्णनयन रक्तोष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटक्ष वाणी वेदिली ती लावण्य हरणी मनोज मूर्छन सावरुणी वर्तमान पुसे तयाते शृंगार सरोवरा तुझपाशी मी वास करीन राजहंसी देखता तव धन दिव्य शशी मम मानस्य चकोरा नृत्य करी तव मुख जब्ज देखता आनंद जेपवती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अवुंद मम चित्त शिकी नृत्य करी कवी गुरु हुना तेज विशाळ आत्मकंठीचे काढिले मुक्त फळमाळ कंठी सुदळली तत्काळ चरणी बाळ ठेवीत म्हणे मी काय वाचा मने करुण तुझे ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलत झाला मी जनका जननी विराहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मातकडे कैसे वर्णाने यावरी मने अंशुमती 3 दिवस येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्ध साधवय ऐसे बोलून ते चतुर्य राशी वेगे आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतून बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून मनती प्रसाद पूर्ण त्याचा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी दे शिकतो यावरी ते दोघे बंधून येऊन मातेसी सांगती वर्तमान हेरी मने धन्य धन्य शिवभजन फल देत चालिला यावरी 3ऱ्या दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज सहा परिवारेसी सर्व सामुग्री घेऊन आला दृष्टी देखता दामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखसन त्वरित धाडूनी उमा आणविली यावरी येत सांग लग्न 4 दिवसा झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिले नाही तेथवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहनी सदेत गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्र गज तेज पूज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दास दासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समेत मान देऊनी बोलविली सुखसनरूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती कनकावेत्र पाणी पुढे धावती वाहन सवे जियाच्या चतुर्विद्या वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वेडिले विदर्भ नगर सत्यरथ पितेयाचे नगर दुर्गावरुणी अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीवा मारी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्थ जेनी पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मशन तो चित्ताची धरुणी दान आपला करुण सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती कारभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासन रूढ झाला माता उमा बंधू शिशिरव्रत त्या संवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्न विषयक करुण अलंकार वस्त्रे दिदले दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आधी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायद नेतिरायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती संवेत धर्मगुप्त राज्य करीत युवा राज्य शुचिरवता ते देत पारिपात्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्ष राज्य करुणी सुदत्त
पुत्रासी राज्य देऊन चिंतेत वने उमा धव चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पाहुनी नृपती माता बंधू संवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची. कैलासपदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जयकार. लोटांग निघाली ती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापाचा होय नाश जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय श्रण जाय निरसोनी. प्रदोष महिमा अद्भुत जे अचरिती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाच्या. ज्याच्या घरी शिवलेला मृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अति शिवपद प्राप्त होय. हा ग्रंथ अम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाडस कृतर्कवादी जे वायास मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मनंद विरूपाशा श्रीधर वरदा सर्व साक्षा दृष्ट कर्ममोचका कर्मध्यक्षा न यासी लक्ष निगमागमा. शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्खंड परिसोत सज्जन अखंड पंचमाध्याय गोड हा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवर्पणमस्तु शुभम भवतु. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर महादेव.